आज देशभरात धुळवडीचा उत्साह, विविध रंगांमध्ये रंगून जायला तरुणाई उत्सुक। पर्यावरण स्नेही धुळवडीसाठी यंदा सोशल नेटवर्किंग साइटवरून जोरदार आवाहन। राज्यभरात ठिकठिकाणी परंपरागत पद्धतीने होलिकोत्सव साजरा, तर काही ठिकाणी होळीच्या निमित्ताने करण्यात आलं समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन। नमस्कार, मी विशाल, स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुरा न मानो होली है। आज विविध रंगांमध्ये आपल्याला सगळ्यांना रंगून जायचंय, असा हा सण आहे। त्याच्यामुळे आजचा हा सण दिवसभर आपण विविध बातम्यांच्या माध्यमातून साजरा करत राहणार आहोत। चला नजर टाकूयात आता इतर हेडलाईन्सवर। राजकीय नेत्यांच्या मुलाच्या लग्नासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ। उरुळी कांचन मधल्या शाळेत 10वीची परीक्षा सुरू असताना शाही विवाह सोहळ्याची तयारी सुरू। पालकमंत्री गिरीश बापट यांनी शिक्षण आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना। भाजप अध्यक्ष अमित शहा आज नागपुरात सरसंघचालक आणि सहकार्यवाह यांची घेणार भेट। संघाच्या प्रतिनिधी सभेसोबतच दिल्ली पराभव आणि पीडीपीच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ही चर्चेची शक्यता। काँग्रेसमधला बेबनाव झाला उघड। काँग्रेसच्या बॅनरमधून नारायण राणे गायब। मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या पदग्रहण कार्यक्रमात राणेंना डावललं। संपादकीय भूमिकेनुसारच डॉक्युमेंटरीचं प्रसारण बीबीसीने केलं स्पष्ट। तर भारतीय सरकारच्या दबावानंतर भारतात यूट्यूबवर दिसणार नाही डॉक्युमेंटरी, तर बंदीच्या वादापलीकडे जाऊन निर्भयाचे पालक करतायत न्यायाची मागणी। नागालँडच्या दिमापूरमध्ये बलात्काराचा आरोप असलेल्या एका कैद्याला जमावाची मरेपर्यंत जबर मारहाण। पार्थिव ठेवलं भर चौकात टांगून। पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार। राजकीय व्यवहार समितीच्या बाहेर पडण्याची योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची होती तयारी, पण हा प्रस्ताव फेटाळत पक्षाने केली दोघांची उचलबांगडी करून दिली अपमानास्पद वागणूक। आयबीएन नेटवर्ककडे एक्सक्लुझिव्ह माहिती। डॉक्टर राजन वेळुकर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी पुन्हा होणार रुजू। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी दिली सूचना। आज भारत आणि विंडीजमध्ये रंगणार धुळवड। क्वार्टर फायनल मधल्या प्रवेशासाठी दोन्ही टीम्स देणार कडवी झुंज। सुरुवात करूया स्पीड न्यूजला। आज देशभरात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। विविध रंगांमध्ये रंगून जायला तरुणांबरोबरच आबालवृद्ध ही उत्सुक आहेत। बुरा न मानो होली हे म्हणत सारेच एकमेकांना विविध रंगांनी रंगवून टाकतायत। जात, धर्म, पंथ या मर्यादांना ओलांडून जाणारा हा सण आहे, असंच काहीसं म्हणायला काही हरकत नाही। अलीकडे सोशल मीडियाच्या वाढलेल्या वापरामुळे लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे यंदा पाण्याच्या नासाडीवर नियंत्रण येईल अशी अपेक्षा आणि त्याचबरोबर लोकांचा नैसर्गिक रंग वापरण्याकडे अधिक कल आहे, हे सुद्धा मागणीवरून स्पष्ट होतंय। या धुळवडीच्या सणासाठी बाजारात विविध रंगी आणि विविध आकारांच्या पिचकाऱ्याही उपलब्ध आहेत। राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी होते आणि त्यातही कोकणातल्या होळीचं अनोखं वैशिष्ट्य आहे। रत्नागिरीतल्या गावागावात कालपासून होळी उभी करण्यास सुरुवात झालेली आहे। रात्री उशिरापर्यंत प्रत्येक गावात होळीचा मांड सज्ज होऊन पुढचे 8 दिवस शिमग्याची धूम सुरू राहणार आहे। ही दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीने कोकणामध्ये होळी साजरी केली जाते। कोकणातल्या होळीचा उत्साह खरं तर एक वेगळ्याच पद्धतीचा असतो आणि अशा या होळीच्या उत्सवासाठी देखील मुंबईचे चाकरमाने आवर्जून आपल्या गावी जात असतात। आतापर्यंत आपण चाकरमाने बघितलं होतं गणपती उत्सवात काही झालं तरी सुट्टी टाकून जात असतात, पण होळीच्या उत्सवाला देखील कोकणामध्ये एक विशेष महत्त्व आहे। त्यासाठी ही मुंबईतले चाकरमाने जे आहेत ते होळी करता गावी जातात। गुहागर मधल्या सावर्डे इथं आगळीवेगळी होळी साजरी होताना पाहायला मिळते। इथं 9 दिवस होळी पेटवून 10व्या दिवशी सकाळी होम पेटवण्याची प्रथा आहे। तसंच होम लागण्याच्या आदल्या दिवशी रात्री होळी खेळण्याची परंपरा आहे आणि या परंपरेला होलटे होम असं म्हटलं जातं। कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेबरोबरच होळीच्या सणाला आगळंवेगळं महत्त्व आहे। गावोगावच्या कोळीवाड्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। गावागावात होळ्या सजवल्या जात आहेत।
त्यात फुले विद्युत रोषणाईचा वापर केला जातो आणि या कामात आबालवृद्ध सारे सहभागी होत असतात. भीमाशंकर क्षेत्राच्या परंपरेनुसार पंचक्रोशीतल्या नागरिकांनी काल कोकण कड्यावर होळी पेटवली. या होळीमध्ये लाकूड फाटा न जाळता गोवऱ्या पालापाचोळा आणून पर्यावरण स्नेही पद्धतीने ही होळी पेटवण्यात आली. कोकण कड्यावर होळी पेटवल्यानंतर इतर गावांमध्ये होळी पेटवण्याची पूर्वापार परंपरा आहे. होळी म्हणजे रंगाची उधळण असं चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभं राहतं. पण होळीला रंग न खेळणारे एक गाव महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. सेलू तालुक्यातल्या सुरगावमध्ये मागच्या 17 वर्षांपासून धुळवडीला रंग खेळलाच जात नाही. या गावात होळी ही कचरा पेटून साजरी केली जाते, तर धुळवडीला वेगवेगळे वैचारिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. सुरुवातीला या उपक्रमांना विरोध झाला, पण त्यानंतर गावकऱ्यांनी या उपक्रमाचं महत्त्व पटवून घेतलं आणि गावाची एक वेगळीच ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कोल्हापुरात एका मंडळानं यंदाची होळी वेगळ्याच पद्धतीने साजरी केली आहे. त्यांनी 3 ट्रक भरून 51,000 शेणाच्या ज्या आहेत त्या स्मशानभूमीला दान केलेल्या आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी होळी साजरी न करता समाज उपयोगी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याचं परिसरात मोठं कौतुक होत आहे. रस्त्यावर जिन्नस विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात मनसेनं होळीचं आयोजन केलं होतं. ठाण्यातील 3 हातनाका परिसरात मनसेच्या वतीने त्या मुलांना पुरणपोळी तसंच पिचकारी आणि रंगाचं वाटप करून सण साजरा करण्यात आला. मनसेच्या चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये काल पायरेटेड सीडीची होळी केली. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत ही अनोखी होळी साजरी करण्यात आली. पायरेटेड सीडीचा खप रोखावा आणि त्याला आळा बसावा यासाठी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेनं होळी साजरी करत प्रेक्षकांना आवाहन केलं. आणि यावेळी सिद्धार्थ जाधव, अवधूत गुप्ते, संजय नार्वेकर, आदिती सारंगधर, सोनाली खरे, आनंद इंगळे यांच्यासह अनेक कलाकार आवर्जून उपस्थित होते. पुण्यात रुपी बँकेच्या ठेवीदारांनी रुपी बँक बुडवणाऱ्या संचालकांच्या प्रतिमांचं दहन करून होळी साजरी केली आहे. रुपी बँकेच्या संचालकांविरुद्ध घोषणाबाजी करून त्यांनी निषेध व्यक्त केला. बँक बुडवणाऱ्या ठेवीदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. या बँकेवरचे आर्थिक निर्बंध उठवण्याची मागणीही यावेळी ठेवीदारांनी केलेली आहे. 10वीची परीक्षा म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट. या परीक्षेत पेपर देणं विद्यार्थ्यांना दिव्यातून जाण्यासारखं वाटत असतं आणि या परीक्षेच्या केंद्रातच जर शाही लग्न असेल तर नेमका पेपर द्यायचा कसा असा पेच उरुळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालय या परीक्षा केंद्रावरच्या विद्यार्थ्यांना पडलाय. एकीकडे 10वीची परीक्षा सुरू असताना या मैदानात सध्या संस्थेचे विश्वस्त महादेव कांचन यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे. या तयारीचा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. 7 मार्चला लग्न आहे आणि त्याच दिवशी 10वीचा पेपरही. विद्यार्थ्यांच्या या अडचणीला IBN लोकमतनं वाचा फोडली. परीक्षा केंद्रात लग्न सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असल्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलंय. IBN लोकमतने या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर या प्रकरणी शिक्षण आणि पोलीस अधिकाऱ्यांना कडक कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचं हित जपलं जाईल असं आश्वासनही त्यांनी IBN लोकमतशी बोलताना दिलंय. बहुचर्चित सिंचन घोटाळ्याची खोल चौकशी अँटी करप्शन ब्युरो मार्फत करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. कोकणातल्या 12 प्रकल्पांची सध्या चौकशी सुरू आहे. आता त्याचबरोबर विदर्भातल्याही प्रकल्पांची चौकशी तात्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. राज्यातला एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेला गोसीखुर्द प्रकल्पापासून चौकशीला सुरुवात होणार आहे. गोसीखुर्द पाठोपाठ विदर्भातल्या जिगाव, निम्न पैनगंगा या प्रकल्पांची सुद्धा चौकशी वेळेत पूर्ण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी ACBला दिलेल्या आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस मुस्लिम आरक्षणाचा विषय लावून धरणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी जाहीर केलं आहे. सरकारला फेरविचार करून मुस्लिमांना आरक्षण द्यायला भाग पाडू असंही ते म्हणाले. हे आरक्षण लागू न केल्यास अधिवेशन चालू न देण्याचा इशारा अशोक चव्हाणांनी दिलाय. हे सरकार देशातला आणि राज्यांमधल्या जातीय एकोपा मोडून काढण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यात काँग्रेसमधल्या फेरबदलानंतर नारायण राणे संतापलेत.
पण आता त्यांना काँग्रेसनं आणखी एक धक्का दिलाय. काँग्रेसच्या बॅनर्सवरून नारायण राणेंना डावलण्यात आलंय. मुंबई शहर काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र संजय निरुपम यांनी आज स्वीकारली. आझाद मैदानात हा पदग्रहण समारंभ झाला आणि यावेळी काँग्रेसनं बॅनर आणि पोस्टर्स लावलेले आहेत, पण नारायण राणेंना मात्र या पोस्टर्समध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये. पुण्याच्या राजकारणात काल एक नवा पुणे पॅटर्न बघायला मिळाला. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांनी भाजपच्या मुक्ता टिळक यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस आणि मनसेने पाठिंबा दिला, तर भाजपला शिवसेनेने साथ दिली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे एकत्र आल्याने एक नवीन समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीने मदत केल्यामुळेच पुण्यामध्ये परतफेड केली आहे, अशी स्पष्ट कबुली मनसेचे पालिका गटनेते बाबू वागसकर यांनी दिली आहे. तर मनसेची भूमिका काय राहणार आहे यावर काँग्रेस इथून पुढे भूमिका ठरवेल, असं काँग्रेसचे पालिका गटनेते अरविंद शिंदे यांनी म्हटलंय. डॉक्टर राजन वेळुकर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी पुन्हा रुजू होणार आहेत. वेळुकरांना तशी सूचना राज्यपालांनी दिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या दिलाशानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतलाय. आणि आता बातमी आहे गारपिटीच्या संदर्भातली. 8 मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. राज्यातला शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे संकटात असताना आणि झालेल्या नुकसानाचा ताळेबंद लावत असतानाच हे आणखी एक गारपिटीचं संकट दाराशी येऊन उभं ठाकलंय. गडचिरोलीमध्ये सध्या माओवाद्यांचं TCOC म्हणजेच टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन सुरू आहे. देशभरातल्या माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात मार्च ते मे या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी 4 राज्यांच्या सुरक्षा दलांचं संयुक्त अभियान सुरू आहे. या संदर्भात 4 राज्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नुकतीच जगदलपूरमध्ये बैठक झालेली आणि त्यानुसार गेले 2 दिवस अतिसंवेदनशील सीमावर्ती भागामध्ये जॉईंट कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. स्वाईन फ्लूच्या नियंत्रणासाठी आता कायमस्वरूपी यंत्रणा तयार करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेलं आहे. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आणि त्यामुळे नागपुरातल्या सोयीसुविधांची आणि वैद्यकीय उपचारांची पाहणी करण्यासाठी ते नागपूरमध्ये आले होते. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला 18 दिवस उलटूनही अजून त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही आणि त्यामुळे आता कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी दिली आहे. येत्या 11 मार्च रोजी मुंबईमध्ये सगळ्या पुरोगामी पक्षांमार्फत भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये राज्यातले हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती कांगो यांनी दिली आहे. तर पानसरेंच्या हत्येबाबत जोपर्यंत ठोस माहिती पोलीस आणि राज्य सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही कांगो यांनी दिला. राष्ट्रीय मजदूर सेना प्रणित राष्ट्रीय मोलकरीण महिला यांच्या वतीने भुसावळ प्रांत अधिकारी कार्यालयावर काल बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. गृहसेविकांनी प्रांत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन दिले. त्यासोबतच समस्यांकडे बघण्याच्या प्रशासनाच्या उदासीन वृत्तीचा निषेध म्हणून त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना साडी, चोळी, बांगड्या, नारळ याचा आहेरही केला. विनाअट घरकुल, दरमहा 5,000 वेतन, मुलींच्या लग्नासाठी 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महिला दिनी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी म्हणजेच देहूमध्ये दरवर्षी तुकाराम बीज सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 7 मार्च रोजी बीज सोहळा जो आहे तो साजरा होणार आहे. या बीज उत्सवाचं हे 367वं वर्ष आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी 2 लाखांहून अधिक वारकरी देहूमध्ये दाखल होत आहेत. यावर्षी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची आपच्या संसदीय व्यवहार समितीतून हकालपट्टी झाली, तरी आपमधले वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। आपली हकालपट्टी होण्याआधी या दोघांनी या समितीतून राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती, पण त्यांना तसे करू न देता त्यांची हकालपट्टी करून अपमानास्पद वागणूक देण्यात आली असं वृत्त आहे। पक्षाच्या बैठकीत या नेत्यांनी काही काळ संसदीय व्यवहार समितीतून बाहेर पडण्याची तयारी दाखवली होती, पण त्यांना तसेही करू देण्यात आलं नाही। निर्भयावर तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवल्याबद्दल केंद्र सरकारने बीबीसीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। केंद्र सरकारने टाकलेल्या दबावामुळे यूट्यूबनेही ही डॉक्युमेंटरी आता काढून टाकली। बीबीसीने डॉक्युमेंटरी इतर देशात दाखवली, पण भारत सरकारच्या म्हणण्याप्रमाणे भारतात डॉक्युमेंटरी न दाखवण्याची ग्वाही बीबीसीने दिली आहे। निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित बीबीसीच्या इंडियाज डॉटर या डॉक्युमेंटरीवरून सुरू झालेला वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीये। ही डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या लेस्ली उडविन यांना आरोपीला भेटण्यासाठी तत्कालीन गृहराज्यमंत्री RPN सिंग यांनी परवानगी दिल्याचा आरोप होत होता, पण सिंग यांनी या आरोपांचं खंडन केलंय। मी तोंडी अथवा लेखी अशी कुठलीही परवानगी दिली नव्हती असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय। नागालँडमधल्या दिमापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। इथे जवळपास 1500 जणांच्या जमावाने बलात्काराचा आरोप असलेल्या कैद्याला ठार केलंय। या जमावाने दिमापूर जेलमध्ये घुसून या आरोपीला बाहेर काढलं। त्यानंतर या आरोपीला मरेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह चौकात टांगला गेला। या प्रसंगामुळे दिमापूरमध्ये तणाव आहे। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला। यात एका नागरिकाचा मृत्यू झाला। युक्रेनचं सैन्य आणि त्यांच्याशी लढणारे बंडखोर या सर्वांनी मिन्स्क इथे झालेल्या कराराचं पालन करावं असं आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेलं आहे। ते इटलीचे पंतप्रधान मातेओ रेन्झी यांच्याबरोबर एका पत्रकार परिषदेत बोलत होते। युक्रेन प्रश्नावरून रशिया आणि पाश्चात्य देशांमधले संबंध ताणले गेलेले आहेत। हे संबंध सुधारण्यासाठी रेन्झी रशियात आले होते। अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असणाऱ्या अणुकराराच्या वाटाघाटींमुळे पश्चिम आशियातल्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी या देशांची काळजी दूर करण्याचा प्रयत्न केला। इराणशी करार झाला तरी अमेरिका इराणच्या पश्चिम आशियातल्या बाकी कारवायांकडे दुर्लक्ष करणार नाही असं ते म्हणाले। केरी सौदी अरेबियात रियाद इथे बोलत होते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी अमेरिकन काँग्रेस पुढे केलेल्या भाषणाचं सौदी अरेबियात स्वागत होत आहे। सौदी अरेबिया आणि इस्रायल हे शत्रू राष्ट्र मानली जातात, त्यामुळे नेत्यानाहू यांच्या भाषणाचं होत असलेलं स्वागत हे सौदी अरेबिया इराणला इस्रायलपेक्षा मोठा शत्रू मानत असल्याचं चिन्ह आहे। सौदी अरेबियाच्या अधिकारी माध्यमातून नेत्यानाहू यांच्या भाषणाची वाहवा होते। आज वर्ल्ड कप मध्ये एक कमालीची मॅच रंगणार आहे। आज धुलीवंदन आहे आणि धुलीवंदनाच्या दिवशी टीम इंडियाचा मुकाबला रंगणार आहे तो वेस्ट इंडिजशी। पर्चच्या वाका स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा मेगा मुकाबला रंगणार आहे। धुलीवंदनाच्या दिवशी टीम इंडिया रंग उधळणार की रन्सचा पाऊस पाडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। टीम इंडियानं वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत 3ही मॅच जिंकलेल्या आहेत, त्यामुळे विजयी कामगिरी करत पॉइंट टेबलमध्ये अव्वल राहण्याचा टीम इंडियाचा नक्कीच प्रयत्न असेल। वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया आणि विंडीज तब्बल 7 वेळा आमने सामने आलेले आहेत आणि त्यातील 3 मॅच मध्ये भारतानं तर 4 मॅच मध्ये विंडीजनं विजय मिळवलाय। गेल्या 10 वनडे मध्ये टीम इंडिया विंडीज विरुद्ध 7 मॅच मध्ये विजयी झालेली आहे, तर गेल्या 10 वनडे मध्ये विंडीज भारताविरुद्ध 3 मॅच मध्ये विजयी झालेली आहे। तर वेस्ट इंडिजनं भारतावर 4 विजय मिळवलेले आहेत, तर गेल्या 10 वनडे मध्ये टीम इंडिया विंडीज विरुद्ध 7 मॅच मध्ये विजयी झालेली आहे। विंडीजनं भारताविरुद्ध 3 विजय मिळवले। क्रिस गेलच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असेल। गेलच्या 215 रन्सच्या तुफान फटकेबाजीनंतर क्रिस गेलची दहशत या वर्ल्ड कपमध्ये पसरली आहे, पण भारताविरुद्ध गेलचा रेकॉर्ड इतका काही बरा नाहीये। गेल्या 19 वनडेमध्ये गेलची भारताविरुद्ध एकही सेंचुरी नाहीये, तर विंडीज विरुद्ध गेल्या 16 वनडेत जडेजानं 27 विकेट घेतलेल्या आहेत। विराट कोहलीनं विंडीज विरुद्ध 1110 रन्स ठोकलेले आहेत आणि त्यामुळे दोन्ही टीम्सच्या बॅटिंगचं युद्ध आपल्याला बघायला मिळणार आहे। ग्रुप बीच्या पॉइंट टेबलमध्ये आज महत्त्वाचे बदल होऊ शकतात। टीम इंडियानं जर विंडीजवर विजय मिळवला तर टीम इंडिया क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरणार आहे, तर विंडीजनं विजय मिळवला तर विंडीजसाठी क्वार्टर फायनलच्या आशा अजून उंचावणार आहेत। त्यामुळे विंडीजसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे, तर क्वार्टर फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडियाला हे प्रयत्न करावा लागेल हे निश्चित।
टीम इंडियाच्या व्हाईस कॅप्टन आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला बीसीसीआयनं समज दिली आहे। पर्थमध्ये टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशन दरम्यान एका वरिष्ठ पत्रकाराशी त्याची बाचाबाची झाली होती। त्यानंतर विराटनं त्या पत्रकाराची माफी मागितली, पण आता बीसीसीआयनं कोहलीला समज दिली आहे। अशा प्रकारचं वर्तन पुन्हा व्हायला नको अशी तंबी बीसीसीआयनं विराटला दिली आहे। काल त्या पत्रकारानं बीसीसीआय आणि आयसीसीकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती। काल वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशनं स्कॉटलंडचा 6 विकेटनं धुव्वा उडवला आणि क्वार्टर फायनलसाठी आपला दावा अधिक भक्कम केला। टॉस जिंकून बांगलादेशनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, पण काईल कोटेजनं आपला इरादा दाखवून दिला। कोटेजरनं 134 बॉल्समध्ये 17 फोर आणि 4 खणखणीत 6 ठोकत 156 रन्स केले। स्कॉटलंडनं बांगलादेशसमोर 319 रन्सचं मोठं टार्गेट उभारलं। बांगलादेशतर्फे तास्किन अहमदनं 3 तर नासिर हुसेननं 2 विकेट घेतल्या, पण बांगलादेशनं सुरुवातीपासूनचा आपला इरादा जो आहे तो स्पष्ट केला आणि दणदणीत बॅटिंग करत विजय मिळवला। तामिम इक्बाल आणि महमूदुल्लाहनं तुफान फटकेबाजी केली आहे। तामिम इक्बालची सेंचुरी अगदी थोडक्यात हुकली। इक्बालनं 95 रन्स ठोकले तर महमूदुल्लाहनं 62 रन्स केलेले आहेत। त्यानंतर आलेल्या मुश्फिकार रहीमनंही हाफ सेंचुरी ठोकलेली आहे। बांगलादेशची टॉप ऑर्डर चमकत असतानाच मिडल ऑर्डरनं ही कमाल केली। शाकिब अल हसननं शब्बीर रहमान तुफान फटकेबाजी करत टीमला विजय मिळवून दिला। शाकिबनं हाफ सेंचुरी ठोकली तर शब्बीर रहमाननं 42 रन्स केले। स्कॉटलंडला पराभवाचा दणका जरी बसलेला असला तरी काईल कोटेजरनं हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे। कोटेजरच्या तुफान बॅटिंगच्या जोरावर स्कॉटलंडनं बांगलादेश समोर 319 रन्सचं टार्गेट ठेवलं। काईल कोटेजरनं 134 बॉल्समध्ये 17 फोर आणि 4 सिक्स ठोकत 156 रन्स केले। त्याच्या या तुफानी इनिंगमुळे स्कॉटलंडची टीम 300चा आकडा पार करू शकली। ग्रुप ए मध्ये सध्या अत्यंत चुरस वाढलेली आहे। बांगलादेशनं स्कॉटलंडचा पराभव करत 4थ्या क्रमांकावर उडी मारली आहे, तर इंग्लंडसाठी त्यांनी आता आव्हान अधिक कठीण केलंय। बांगलादेशच्या खात्यात सध्या 5 पॉइंट्स आहेत, तर इंग्लंडच्या खात्यामध्ये फक्त 2। या दोन्ही टीम्स पुढील मॅचमध्ये एकमेकांना भिडणार आहेत। झिम्बाब्वेसाठी एक वाईट बातमी अशी आहे की झिम्बाब्वेचा कॅप्टन एल्टन चिंगबुरा दुखापतीमुळे शनिवारी होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या मॅचला मुकणार आहे। 4 पैकी फक्त एकाच मॅचमध्ये झिम्बाब्वेनं विजय मिळवलाय आणि त्यामुळे यानंतरची पुढची प्रत्येक मॅच झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये चिंगबुराला दुखापत झाली होती। ॲपल पे आणि सॅमसंग पे या मोबाईल पेमेंट सेवांनंतर आता गुगल ही या प्रकारच्या सेवेत उडी घेणार आहे। सुंदर पिचाई यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या सेवेची घोषणा केली आहे। या सेवेचं नाव असेल अँड्रॉइड पे। यामध्ये फोनमधल्या NFC-च्या माध्यमातून ग्राहकांना पेमेंट्स करता येतील। ही सेवा सुरू झाली तर सध्या सुरू असलेली गुगल वॉलेट ही पेमेंट सेवा मात्र सुरूच राहणार असल्याचं पिचाई यांनी स्पष्ट केलं। आज धुळवडी निमित्त सुट्टी आहे आणि आज सिनेमाचा प्लॅन असेल तर तुमच्या समोर डर्टी पॉलिटिक्सचा ऑप्शन आहे। मल्लिका शेरावत, नसरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या भूमिका असलेला या सिनेमाला राजकारणाची पार्श्वभूमी आहे। बबरी देवीच्या आयुष्यावर हा सिनेमा आणि याशिवाय बदमाशिया, कॉफी ब्लूम, हे ब्रो हेही सिनेमे आपल्याला पाहता येतील। अनुष्का शर्माची पहिली निर्मिती असलेला NH10 हा सिनेमा सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटला। सेन्सॉरनं सिनेमाला 9 कट सुचवलेत आणि A सर्टिफिकेट दिलंय। सिनेमा या आठवड्यात रिलीज होणार आहे, पण क्लिअरन्स मिळायला उशीर झाल्यानं सिनेमा पुढच्या आठवड्यात रिलीज होतोय। बदमाशिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या सिद्धांत गुप्ताला धक्का बसलाय, कारण त्याच्या नावावर कोणीतरी एक फेक फेसबुक अकाउंट चालवतंय। त्यात अनेक मुलींशी वाईट पद्धतीने चॅटही सुरू आहे आणि त्यामुळे सिद्धांतची इमेजच खराब झाली आहे। बॉलिवूडमध्ये आत्ताच एंट्री केलेल्या सिद्धांतसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे। अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि राज कुंद्रा एकत्र आलेत एक टीव्ही चॅनल लॉन्च करण्यासाठी। बेस्ट डील टीव्ही हे चॅनल असेल सेलिब्रिटी टेलिशॉपिंग चॅनल। अनेक सेलिब्रिटीचं इथं खास प्रोडक्ट इथे ते लॉन्च करतील आणि त्यात स्वतः सोनाक्षी सिन्हाही स्वतः काही डिझायनर्स प्रोडक्ट जे आहेत ते या चॅनलसाठी लॉन्च करणार आहे।
रणबीर दीपिका त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी दिल्लीला गेले, ते एकमेकांसाठी वेळ मिळावा म्हणून, पण झालं उलटच। डिनरसाठी ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले असताना फॅन्सने त्यांना गराडा घातला। मग फोटो सेशन सुरू झालं। रणबीर कोणाला नाखुश करत नाही म्हणून त्यानं फॅन्स सोबत सेल्फी काढण्यात वेळ घालवला, तर दीपिका पुढेही काही पर्याय नव्हता आणि सरतेशेवटी मुंबईला परतण्याचा निर्णय दोघांनी घेतला। स्वाईन फ्लू झालेल्या सोनम कपूरच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे। तिने तसं ट्विटही केलंय। अजून तिला डिस्चार्ज मिळालेला नाहीये, पण आपण ओके असल्याचं तिने म्हटलंय। शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभारही तिने मानलेत। आता थोडे दिवस तिला आराम करावा लागणार आहे। सुन रहा है ना तू तेरी गलिया अशी सुपरहिट गाणी देणारा अंकित तिवारी आता निघालाय जागतिक टूरवर, आणि तेही संगीत क्षेत्रातल्या दोन दिग्गजांना आदरांजली वाहण्यासाठी। किशोर कुमार आणि आर.डी. बर्मन यांना सलाम करण्यासाठी ही म्युझिक टूर आहे। अंकित या दोघांची हिट गाणी गाणार आहे। आणि यानंतर बातमी जाणून घेऊया नागपूरमधनं। भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज नागपुरात आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांची ते भेट घेणार आहेत। संघाच्या प्रतिनिधी सभेची नागपुरात 13 ते 15 मार्च दरम्यान बैठक होते आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। या बैठकीत भाजपसहित संघ परिवारातल्या सर्व संघटना सहभागी होऊन आपला अहवाल सादर करतात आणि भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती देतात। दिल्ली विधानसभेतला दारुण पराभव आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी सोबतची आघाडी या विषयांवर भागवतांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। याबद्दल बोलूयात। आमचे नागपूरचे ब्युरोची प्रवीण मुदोळकर आपल्याबरोबर आहे। प्रवीण, आपण बघतोय की एक महत्त्वाची भेट नागपूरमध्ये पार पडते आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरसंघचालकांमध्ये। किती महत्त्वाची भेट म्हणता येईल? काय चर्चा होऊ शकते या भेटीमध्ये? विशाल, अमित शहा आताच नागपूरच्या विमानतळावर आले आहेत। आता ते रेशीमबाग येथे स्मृती भवन येथे गेले आहेत। तिथे हेडगेवारांचं स्मारक आहे। त्यानंतर ते महाल येथे जाणार आहे। महाल येथे बैठक होणार आहे मोहन भागवतांसोबत। या बंद द्वार बैठकीमध्ये 3च लोक उपस्थित राहणार आहे। यामध्ये मोहन भागवत, अमित शहा आणि भैयाजी जोशी या तिघांमध्ये आता ज्या राजकीय घडामोडी झाल्या गेल्या काही महिन्यांमध्ये त्यावरती चर्चा होणार आहे। यात महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये जो पराभव झाला आणि जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचं समर्थन घेण्यात आलं, त्यानंतर पीडीपीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं पाकिस्तानासंदर्भात, अतिरेक्यांच्या समर्थनार्थ, त्या संदर्भात संघ नाराज आहे आणि संघाच्या वतीनं या बैठकीमध्ये मतं जाणून घेतली जाणार आहे भाजपाच्या अध्यक्षांच्या। ते काय सांगतात यानंतर प्रतिनिधी सभा जी आहे, प्रतिनिधी सभा संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे। ऑफिशियली असं सांगण्यात येतं की प्रतिनिधी सभेची तयारी संदर्भात अमित शहा वेळ काढून नागपुरात आले होळीच्या दिवशी, पण यासोबतच हे मुद्दे सुद्धा चर्चेला जाणार आहे। त्यामुळे मोहन भागवत, भैयाजी जोशी आणि अमित शहा यांची दीर्घ मीटिंग आज थोड्या वेळात सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये पीडीपी, जम्मू काश्मीर सरकार, दिल्ली निवडणुकीमध्ये जो पराभव झाला हे महत्वाचे मुद्दे असतील। त्यासोबतच सरकारसोबत आरएसएसच्या अपेक्षा सरकारच्या वतीने ज्या आहे त्या सुद्धा या बैठकीमध्ये चर्चेला जाणार आहे। कारण की या बैठकीमध्ये मोहन भागवत असणार आहेत, भैयाजी जोशी असणार आहे। भैयाजी जोशींकडे यांच्याकडे काम आहे सरकारच्या वतीनं समन्वय साधण्याचा। संघ आणि सरकारच्या मधला समन्वय जो आहे तो भैयाजी जोशी सांभाळत असतात। त्यामुळे या बैठकीमध्ये सरकारच्या कडून ज्या संघाला अपेक्षा आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे, सूत्रांनी आपल्याला सांगितलं आहे। विशाल, धन्यवाद प्रवीण या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय की अमित शहा हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळाने त्यांची सरसंघचालकांबरोबर बैठक देखील होईल। महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होणार आहे। याबद्दल आपण माहिती घेत राहणार आहोत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पहा फक्त IBN लोकमत।